तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मी वैशाली। आज एक सुंदरशी सकाळ आणि प्रत्येकाचा धावपळीचा दिवस। तर आज माझी सकाळी नाश्त्याची गडबड चालू होती। इडलीचं पीठ भिजवलेलं होतं, तर मुलांसाठी इडलीच बनवायचं काम चालू होतं। आणि सकाळी धावपळ जरी असली, इडली झाल्याच्या नंतर ना पुन्हा स्वयंपाकही बनवायचा होता। पण म्हटलं चला नाश्त्याचं काम होऊन जाईल। तर मिस्टरांनी चांगल्या प्रकारे मस्त इडलीचे कुकर लावून दिले। थोडीशी हेल्प केली आज, काही नाही, फक्त त्या ट्रेमध्ये ना इडलीचं जे बॅटर होतं ते भरून दिलं आणि इडलीचा कुकर लावून दिला। दुसऱ्या साईडला माझाही स्वयंपाकाची तयारी चालू होती। तर आज काही त्यांना भाडं नव्हतं, म्हणून आज मध्ये करायचं काम चालू होतं। तर चला अशा निमित्ताने का होईना किचनमध्ये आपली बोलणं वगैरे होतं एकत्रित, तर नेहमी मला मदत करत असतात। तर बघू शकता मस्त इडलीचे कुकर लावून दिलेले होते आणि माझी दुसऱ्या बाजूकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती। स्वयंपाक झालेला आहे, मिस्टरांची भरपूर मदत झाली। इडलीचा कुकर लावला आहे आज मध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील। कडाक्याचा उन्हाळा पेटलेला आहे। मुलांनी मस्तपैकी झाडाची नारळ काढून आणलेले होते आणि मिस्टरांचं काम चालू होतं त्यांना फोडून वगैरे पाणी काढून देण्याचं काम। 3 झाडं आहे, एक मलईचं आणि एक नारळ पाणी, तर दुसरं एक खोबऱ्याचं आहे। तर बघू शकता पाणी निघालेलं होतं, मलई काही नव्हती। सगळ्या मुलांनी पाणी वगैरे घेतलं आणि आता संध्याकाळचा टाईम, दिवसभर काही शूट घेतलं नाही। तर मस्तपैकी आमरस आणि पुरी बनवायची होती। केशर आंबे होते, मस्तपैकी त्याचे साल वगैरे काढून घेतले। तर मी अशा पद्धतीने रस बनवत असते। बघू शकता अशा प्रकारे आपण म्हणजे जे काही वरचे साल असतात एकदम बारीक असतात, ते म्हणजे कातडे एकदम त्याचं सॉफ्ट होतं। तर मी त्याचे कातडे वगैरे काढून घेतले आणि छान प्रकारे मग अशा सुरीच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेले आहे। त्याच्यामुळे जास्त काही हात पण भरत नाही आणि एकदम छान पद्धतीने रस होतो। बघू शकता सगळे साल बाजूला काढून ठेवलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला मी छान अशा बारीक फोडी करून घेत होते। तर मिक्सरलाच दळायचं होतं, पूर्ण असं गर मी काढून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आणि मग त्याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकून दूध टाकून एकत्र असं दळून घ्यायचा होता रस। तर म्हणजे फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज पडत नाही आणि कलर पण त्याचा काळपट होत नाही। तर अशा पद्धतीने मी रस बनवत असते। थोडेसे जे आपले आईस क्यूब असतात ते टाकलेले होते आणि आईस वगैरे टाकून त्याच्यामध्ये दूध टाकून मग मी दळत असते। त्याच्यामुळे कलर पण आपला एकदम ॲज इट इज पिवळसर येतो आणि दुधामुळे घट्टसरपणा यायला मदत मिळते। तर ताबडतोब रस खायचा होता, त्याच्यामुळे मग फ्रीजमध्ये ठेवायला काही टाईम नव्हता, म्हणून मी बर्फ त्याच्यामध्ये टाकला आणि दळून घेतला। कलर बघू शकता अगदी मस्त पिवळसर कलर आलेला आहे। केशर आंब्याचा कलर मस्त असा कलर आलेला होता। छान असा आमरस पुरीसाठी आपला रस तयार होता आणि दुसऱ्या बाजूला ना कणकेचं पीठ देखील मळून घेतलेलं होतं। संध्याकाळचा असा मेनू होता आमचा आज। तर छान अशा पुऱ्या वगैरे ताईने लाटून दिलेल्या होत्या खाली आणि तोपर्यंत मी ना मग आता कढई ठेवली होती तळण्यासाठी। थोड्या करून सगळ्या काही पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि नागलीचे पापड जे होते नंतर जे काही आपले कोंड्याचे ते तळलेले होते, कारण मला चटणी बनवायची होती आणि मुलांना पण खायला आवडतात। तर म्हटलं चला तळून बघूया कशा प्रकारे उठले ते। तर छान प्रकारे मस्त असे तळले गेले। त्यानंतर उरलेल्या सगळ्या काही मी ज्या पुऱ्या होत्या त्या तळून घेतल्या आणि छान मस्त टम्म फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर मस्त अशा गरमागरम पुऱ्या आणि आमरस जो रेडी होता मुलांना खाण्यासाठी। पण मिस्टरांना काही तेलकट वगैरे आवडत नाही, मग त्याच्यामुळे त्यांना पण थोडीशी पापड चटणी आणि पोळ्या होत्या सकाळच्या, त्याच खाल्ल्या त्यांनी। तर मसाले भात पण केलेला होता, त्याच्यामुळे सगळं काही जेवण आटपून गेलं आणि सगळ्यांचंच जेवण झालं। तर अशा प्रकारे मस्त बघू शकता पुऱ्या खूप छान आणि मस्त झालेल्या होत्या। मुलांना खायचं जर ठरलं, मुलांना आवडतात रस पुरी वगैरे, तर मग त्यांच्यासाठीच बनवलेलं होतं। सुट्ट्या आहे म्हटल्यानंतर मुलांच्या आवडीचं बनवावं लागतं आणि बाकीच्या घरातल्यांना म्हणजे पुरी वगैरे आम्हाला काही चालत नाही जास्त करून तेलकट, कारण मिस्टरांना त्यांना पोळी वगैरे तसंच लागतं। तर मसाले भात, रस पुरी आणि पापड तळलेले होते, असा काही मेनू होता छानसा। तर बघू शकता मस्त आपलं ताट वगैरे रेडी होतं, सगळेजण जेवणासाठी बसलेले होते। बाकीचं काही शूट घेतलेलं नाही, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होऊन गेला असता। त्यानंतर मग पापडची चटणी तयार करून घेतली। तळलेले पापड होते ते चुरून घेतले बारीक, त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं तेल आणि तो नॉर्मल असं मीठ टाकायचं, तर खूप छानशी चटणी तयार होते आणि 10-15 दिवस ही चटणी राहते। तर बघू शकता मस्त अशी चटणी आपली रेडी होती। थोडंसं तेल पण टाकून घेतलं आणि छान वाटली मस्त खाण्यासाठी, कुरकुरीत अशी आणि थंड पण असते उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे मग छान अशी तयारी करून घेतलेली होती। तर आता आजचा व्हिडिओ येतो दुसऱ्या दिवशीचा। तर ताई आम्ही सगळेच जण निघालेलो होतो माझ्या आत्याकडे। तर आत्याच्या इथे ना वास्तुशांतीचा कार्यक्रम होता। मी बोलत होती पण मुलांचा आवाज भरपूर होता गाडीमध्ये, त्याच्यामुळे मग आवाज म्यूट करावा लागला। गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता सकाळचे 9 वाजलेले, सर्वजण निघालेलो आहे
आत्याकडे चाललो आहे, कारण आत्याच्या घराची वास्तुशांती आहे. मुलं वगैरे सगळे निघाले, ताईंना घेण्यासाठी चाललेलो. तर नीलम, त्याच्यानंतर जयाताई सगळेच काही आम्ही चाललेलो होतो. बघू शकता तिकडचा माहोल किती छान आणि मस्त रम्य आहे. तर छान असं पाणी वगैरे लागलेलं होतं, मस्त बघायला वाटलं. सकाळ सकाळचा टाईम होता, व्ह्यू खूप छान होता. आणि खानदेश भागाकडं म्हटलं तिकडचा भाग वेगळा, आपल्या इकडचा भाग वेगळा. तर सगळेच जण निघालेलं होतं. थोडं पावसाचं वातावरण झालेलं होतं, पण मुलांना गाडीत बसून खूप दमल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळे मुलांना थोडासा नाश्ता चहा पाणी घ्यायचा होता, पण मग आम्ही सगळ्यांनीच रस घेतला, कारण सकाळचा टाईम होता आणि दुपारपर्यंत आम्ही पोचणार होतो 12-1 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे सगळ्यांनाच असा मस्तपैकी उसाचा थंडगार रस घेतला. आनंदीला तर खूप आवडतो, त्याच्यामुळे मग तिलाही घेतला, तिला खूप आवडतो. तर बघू शकता सगळ्यांनीच असा उसाचा रस वगैरे घेतला. काका काकू, माझी 2 नंबरची बहीण, दाजी, मुलांनीच पूर्ण डिक्की पॅक होऊन गेली होती. मम्मी ते काही आलेले नव्हते, कारण घरी पण कोणी नव्हतं. तर बघू शकता आम्ही सोमपूरमध्ये पोहोचलेलो होतो. पुढे आत्याची मुलगी, आत्याचा मुलगा आणि ते सगळे काय होते, दाजीन ते. तर वहिनी पण आलेल्या होत्या, ते आणि आम्ही सोबतच आलेलो होतो, त्यांची गाडी आणि आमची गाडी. तर आम्ही सोबत आलेलो होतो आणि मग त्यानंतर मग आता आम्ही सोबतच गेलो घरामध्ये. तर बघू शकता आत्याचा हा बंगला नवीन बांधलेला, तिथे छानशी तयारी चालू होती, पाहुण्यांची ये जा चालू होती. त्यानंतर मग आम्ही पण आलेलो होतो. आत्याला ना गिफ्ट म्हणून ना स्वयंपाकाची शेगडी आणलेली होती आम्ही, आणि बाकीच्याने साडी वगैरे असं काय आणलेलं होतं. त्यानंतर ना मग गिफ्ट वगैरे देऊन झाल्याच्या नंतर मग आता जेवणासाठी बसलेलो होतो. आत्याने आम्हाला सर्वांनाच वाढून दिलं, कारण आम्ही सगळे सिन्नरची फॅमिली होती, तर सगळेजण एकत्र बसलो जेवणासाठी. मस्त सिंपल असा मेनू होता. जेवण झाल्याच्या नंतर ना घर वगैरे सगळं काही बघितलं, गप्पा गोष्टी चालू होत्या, सगळ्यांच्याच गप्पा चालू होत्या. ताई, दाजी, त्याच्यानंतर आत्या, मामा ते सगळेच काही बसलेले होते, आत्याचे मुलं वगैरे. तर मस्त असं घर झालेलं होतं आणि सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर ना त्यानंतर मग माझी मंगल दीदी जी आहे, म्हणजे ती नाशिकला राहते, पण तिचं गावी जे घर आहे आम्ही ते बघण्यासाठी निघालेलो होतो. तर शिरवाडं म्हणून आहे तिथेच, ताराबाद अंतापूरच्या पुढे. तर तिथे आम्ही गेलेलो होतो. बघू शकता तिचं घर खूप सुंदर आणि मस्त असं होतं, गावी असलेलं घर. सासू सासरे आणि तिचे दीर आणि जाऊबाईन ते इथे राहतात. मग तिथे आलेलो होतो चहा पाण्यासाठी. तर तिने आल्याच्या नंतर ना तिथे मस्त पाहुणचार वगैरे झाला, घर बघितलं. सुंदर असे घरं आणि खूप छान असं डेकोरेटिव्ह केलेलं होतं. देवघर तर अति सुंदर होतं आणि घरामध्ये ना सगळे काही जुन्या पद्धतीच्या वस्तू वगैरे होत्या. ह्या तिच्या सासूबाई आहेत. तर बघू शकता मस्त असं छान असे जुन्या पद्धतीचे भांडे तांब्या पितळाचे लावलेले होते. तर घर खूप छान होतं आणि माणसांचा स्वभाव पण खूप मस्त आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर ना खूप छान वाटलं. आणि आता उन्हाचा भर होता, त्याच्यामुळे थोडंसं निवांत वाटलं, कारण इतकं ऊन होतं तिकडे आणि मध्येच पावसाचं पण वातावरण झालेलं होतं, त्याच्यामुळे गरम खूप व्हायचं. नंतर आम्ही 4 ते 5 वाजेच्या सुमारासनं मस्तपैकी शेतामध्ये गेलो. तर ही माझी आत्याची मुलगी मंगल दीदी आणि तिचे मिस्टर आणि सगळेच काय उभे होते. मी पोल्ट्री फार्म बघण्यासाठी आलेलो होतो. हे तिचं गावी असलेलं घर आणि तिच्यावाली शेती सगळे काही आम्ही आज बघितली. फर्स्ट टाईम आलेलो होतो, त्याच्यामुळे मग बघू शकता मस्त असे छोटे छोटे कोंबडीचे पिल्लं वगैरे होते. पोल्ट्री फार्म जर म्हटलं तर अशा पद्धतीने सगळी काही निगा ठेवावी लागते. तर आम्ही ते काही बघितलं आणि भरपूर टाईम झालेला होता, त्याच्यामुळे मग आता सगळं काही बघितल्याच्या नंतर ना मग आता चाळ पण बघितली. कांद्यांना काही सध्या भाव तर नाही आहे, तिकडे कांद्याचं उत्पादन जरा जास्त होतं. तर 25 ते 30 ट्रॅक्टर साठवलेले ते, भरपूर अशी मोठी अशी चाळ होती. तर मी चाळ वगैरे बघितली, सगळ्यांचीच गप्पा गोष्टी चालू होत्या, कारण कांद्यांना सध्या काही भाव नाही आहे. गारपीट झाल्यामुळे कांद्यांना पण भाव आता उतरलेले आहेत. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते, कारण आज संपूर्ण दिवस असा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, तर छान असा ब्लॉग झालेला आहे. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सगळेजण बसलेले शेत बघण्यासाठी आलेलो होतो, आता घरी निघालोय. बाय बाय. आज अशा पद्धतीने संपूर्ण दिवस असा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला, फिरण्यामध्ये गेला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये छानशा अशा. तर चला बाय बाय.